नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। गेल्या व्लॉगमध्ये मी सांगितलंच की रमदानमुळे इथे लागून 4 दिवस सुट्ट्या आलेल्या फ्रायडे टू ट्यूजडे। तर आज आहे ट्यूजडे आणि आम्ही सर्व शेजारी निघालेलो आहोत कॉर्निश बीचला। आपल्या भारतात शेजारी इतके महत्त्वाचे असतात की आपल्या नातेवाईकांपेक्षा प्रत्येक गोष्टीसाठी पहिला असतात ते म्हणजे आपले शेजारी। आणि अबुधाबीमध्ये शेजारी हा शब्द ऐकताना थोडंसं वेगळं वाटेल, कारण इथे शेजारी भेटणं हे खरंच खूप भाग्याचं असतं। कारण इथे आपल्या शेजारी कोण राहत असेल आपल्याला माहीत सुद्धा नसतं। कधी अरेबिक असतात किंवा इतर कोणीही असतात। आणि आज आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 4 फॅमिलीज आलेलो आहोत फॅमिली बीचला। तुम्हाला माहीतच आहे आमच्या घरातूनच दिसतो तो कॉर्निश, अगदी घरापासून जवळच आहे। तर तिथेच आम्ही आलेलो आहोत। आता संध्याकाळचे 5:30-6 वाजलेले आहेत। थोड्याच वेळात हे ऊन आहे ते सुद्धा निघून जाईल। तर आम्ही सर्व सोबत घेऊन आलेलो आहोत। आता बसलोय, मुलांनी सुद्धा खेळायला सुरुवात केलेली आहे। आणि आजचा प्लॅन अगदीच अचानक झाला। सकाळी मी सर्वांना मेसेज केला की कोणी कुठे गेलेला आहे की सर्व घरी अवेलेबल आहेत। तर सर्वांचा मेसेज आला की आम्ही घरीच आहोत। तर म्हटलं की संध्याकाळी मग बीचवर जाऊया आपण। आणि मग ठरलं की प्रत्येकीने काही ना काही बनवून आणायचं। तर मी भेळ आणलेली आहे आणि कांदा भाजी, तर कोणी समोसे, कोणी सँडविच, तर कोणी केक, वेफर असं सर्व। आणि आणलेलं सर्व आहे ना गरम गरम असतानाच आम्ही ते सर्व सर्व करायला सुरुवात केलेली आहे। तर मी काय केलं होतं माहितीये, एका पिशवीमध्ये कुरमुरे आणि चिवडा मिक्स करून आणला होता। आणि भेळ नरम पडू नये म्हणून त्यामधलं सर्व कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर जे काही मिश्रण आहे ना ते वेगळ्या डब्यामध्ये आणलं होतं। ते इथे आणल्यावरती मी सर्व मिक्स केलं आणि आता सर्व करते। आणि ही माझी मैत्रीण दीपिका हाय करते। समोर शिवानी बसलेली आहे आणि प्राची तिची आई आहे आणि प्रत्येकाची मुलं आणि हस्बंड सुद्धा आहेत। सो होळीच्या दरम्यान आम्ही समोरच्या कॅपिटल पार्कमध्ये अशी मजा केली आणि आज इथे कॉर्निश फॅमिली बीचला आलेलो आहोत। आणि आज आमची सगळ्यांची तारांबळ झाली। म्हणजे मी सुद्धा ना दुपारी गेले होते कुकर आणि मिक्सरच्या शॉपमध्ये थोडंसं रिपेअर करायचं होतं। तिथून मी यायला वाजले 3। त्यानंतर मग आम्ही जेवलो, फटाफट कांदा भजी, भेळ असं सर्व बनवलं आणि लगेचच 4:30ला आम्ही निघालो। त्याच्यामुळे ना खूप तारांबळ झाली, पण खूप मजा पण आली। कारण की असे प्लॅन्स असतात ना ते अगदी घाईघाईत आणि झटपटच होतात। आणि पहिल्यांदा आम्ही मोठ्यांनी खायला सुरुवात केलेली आहे। मुलांना खेळू देतोय, म्हटलं की त्यांना खेळू दे, मग नंतर त्यांना छान फ्रेश करू आणि मग त्यांना सुद्धा भरवू। आणि ही कांदा भजी मी करून आणलेली आहे। तर बीचवरती बसतोय, चहा सुद्धा आणलेला आहे आणि त्यासोबत कांदा भजी, हे कॉम्बिनेशन एकदम भारी वाटतं। मुलं सुद्धा खेळण्यात अगदी मग्न झालेली आहेत आणि त्यांना असं खेळताना बघून आपले जुने दिवस आठवतात, जेव्हा आपण लहान होतो आणि बीचवर आई पप्पांसोबत जायचो ना त्यावेळी वाळूमध्ये अशीच मजा करायचो, किनारी उभा राहायचो, पाण्यामुळे मागे सरकायचो, ते सर्व दिवस आठवतात। आणि इथे मुलं शांत खेळताना दिसत असली तरी मध्ये मध्ये त्यांचा आरडाओरड, रडारड चालली होती। याने माझं टॉय घेतलं, याने माझं हे केलं, ती एक वेगळीच मज्जा। दररोज तर आपण प्रत्येकजण आपल्या कामांमध्ये व्यस्त असतो, सुट्टी असेल की कुठेतरी फॅमिलीसोबत फिरायला जातो, पण असं बीचवरती यायला पण एक मज्जाच असते। कारण त्यानिमित्ताने फक्त आम्ही मैत्रिणीच एकत्र येऊन बसून निवांत गप्पा मारत नाहीत, तर आमच्यासोबत आमचे हस्बंड सुद्धा।
बीचवर बसून मोकळ्या गप्पा मारताना आणलेला खाऊ खातानाचा आनंद तर वेगळा, पण त्याच वेळी एकाच फ्रेम मध्ये अस्ताला जाणारा सूर्य आणि उदयाला येणारा चंद्र टिपतानाचा आनंद त्याहूनही खास. बराच वेळ निवांत बसलो, मुलं छान खेळली, त्यानंतर आता थोडा काळोख पडला, मग निघालो आणि जाता जाता मुलांना पहिल्यांदा फ्रेश केलं, कारण बराच वेळ वाळूमध्ये खेळून त्यांचे हात पाय अगदी भरले होते. मग एका ठिकाणी थांबवून त्यांना खाऊ पिऊ दिलं आणि मग पुढे सर्व निघालो. आणि येताना आम्ही सर्व बसने आलो होतो आणि आता जाताना आहे ना सर्व चालत निघालेलो आहोत, कारण चालत गप्पा मारता मारता 15-20 मिनिटाचा रस्ता कसा निघून जाईल कोणाला कळणारच नाही. आणि चालत चालत निघण्यामागचं कारण हेच की आहे ना ऑन दी वे आम्हाला लागणार होतं लेक पार्क, ज्यामध्ये ना खूप सारे डग्स आहेत, तर मुलांना ते सुद्धा बघायला मिळतील. काळोख तर झालाच होता, पण तरी सुद्धा मुलांना ना बरेच डग्स बघायला भेटले. जाता जाता पांढरे शुभ्र डग्स बघायला मिळाले, मुलं आणखीनच खुश झाली आणि आता फायनली घरी जायला निघालेलो आहोत. तर असा होता आजचा व्लॉग. भारतामध्ये तर भरपूर शेजारी भेटतात, पण अबुधाबीमध्ये राहत असताना इतके मराठी शेजारी एकाच वेळी भेटणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.